की कसं आहे 24 ऑक्टोबर आता 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाने जे आदेश निर्गमित केले होते त्यामधील नागपूर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीमध्ये आरक्षणाचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं आणि निवडणुकाचा काय प्रोग्राम राहील याबद्दल आदेश देताना त्यांनी SC, ST, OBC आणि महिला या 4 प्रवर्गापैकी SC, ST आणि महिलांना वेगळा न्याय आणि OBCला वेगळा न्याय दिलेला आहे की SC, ST आणि महिलांच्या बाबतीत जर आरक्षण ती गणना करताना कॅल्क्युलेशन करताना तो जर ते कॅल्क्युलेशन किंवा ती गणना 0.50च्या वर जात असेल तर मग तो पूर्णांक वरच्या आकड्यामध्ये कन्वर्ट केला जातो. उदाहरणार्थ समजा 20.66 आलं तर 21 होते, 21.77 आलं तर 22 होते. हा नियम SC, ST, OBC करताय, SC, ST आणि महिलांकरता. परंतु OBCचं कॅल्क्युलेशन करताना OBCची गणना करताना जर गणना ही 0.50च्या वर येत असेल तर त्यांना वरचा आकडा न देता तो दुर्लक्षित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये दिलेले होते. आणि त्याबाबतच आम्ही राज्य निवडणूक आयोगाला 15 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण मागितलं होतं. ते आम्हाला वेळेच्या आत मिळालं नाही म्हणून 28 तारखेला आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने पुन्हा निवडणूक आयोगाला निर्देश दिले की 2 तारखेच्या आत यांचं निवेदन जे आहे त्याच्यावरती आपण आपला निर्णय कळवावा. त्या अनुषंगाने काल आम्हाला तो निर्णय मिळाला ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या 24 ऑक्टोबर 2025च्या आदेशामध्ये तशा प्रकारची तरतूद असल्यामुळे आपलं निवेदन हे करता येणार नाही. आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की OBCचं आरक्षण 27%पेक्षा जास्त जात असल्यामुळे पूर्णांकामध्ये बदल केला जात नाही. अरे बाबा 27%ची गणना करताना कॅल्क्युलेशन करतानाच गणितीय नियमाप्रमाणे जर ती गणना 0.50च्या वर जात असेल तर तो कन्वर्ट करून वरचा आकडा द्यायला पाहिजे. ह्या गणितीय नियम आहे जो आपण SCला लागू केला, STला लागू केला, महिलाला लागू केला. पण OBCच्या बाबतीमध्ये मात्र वेगळाच नियम आपण त्या आदेशामध्ये दाखवलेला आहे. म्हणून स्वतःच्याच आदेशाचं वेगळं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने काल आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू की या निर्देशामध्ये अशा प्रकारची आम्हाला निर्देश त्यांनी दिलेले आहे, सूचना केलेल्या आहे की 27%पेक्षा जास्त आरक्षण जात असल्यास 27%पेक्षा जास्त चाललंच नाही आहे. 27%च्या आतमध्येच आमची मागणी आहे, गणितीय नियमाप्रमाणे देण्याची मागणी आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागून ही जी निवडणूक आयोगाने चूक केलेली आहे ती दुरुस्त करण्याचे निर्देश देण्याकरता आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करणार.